उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी तसंच स्टार्टअपच्या माध्यमातून 1 लाख कोटींची गुंतवणूक आणि 1 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महायुती सरकारनं ना नफा ना तोटा तत्वावर महाराष्ट्र टेक्नॉलॉजी रिसर्च इन्क्युबेटर अँड एक्सलेटर उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय। नवनव्या तंत्रज्ञान क्षेत्रांचा सर्वाधिक लाभ घेऊन राज्यात रोजगार निर्मिती व्हावी तसंच या क्षेत्रातून नवनव्या स्टार्टअपची निर्मिती व्हावी यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकांना प्रोत्साहन दिलं होतं। तसंच त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात उद्योग मंत्री सामंत यांनी देखील स्टार्टअपच्या वाढीसाठी धोरणात्मक पावलं उचलली होती। आता ही स्टार्टअपच्या वाढीसाठी या योजनेअंतर्गत पुढील काही वर्षात सुमारे 200 इन्क्युबेशन सेंटर स्थापन करण्याचं उद्दिष्ट आहे। ही केंद्र कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, ब्लॉकचेन, रोबोटिक्स, स्वयंचलन, पुंज संगणन, आभासी वास्तव, बिग डेटा, मशीन लर्निंग, सायबर सुरक्षा यासारख्या अत्याधुनिक क्षेत्रातील स्टार्टअपना उत्कृष्ट पायाभूत सुविधा, मार्गदर्शन आणि आर्थिक मदत करण्यात येणार आहे। मॅट्रिक्स उपक्रमाच्या माध्यमातून महिला उद्योजकांसाठी तसंच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपसाठी किमान 10% इन्क्युबेशन जागा राखीव ठेवली आहे। तसंच सरकारी संस्था, खासगी क्षेत्रातील विकासक आणि IIT तसंच सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया सारख्या संशोधन संस्थांना प्राधान्य देण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रोत्साहित केलेले अनेक तरुण सध्या स्टार्टअप्सकडे वळत असून त्यांना या योजनेचा विशेष फायदा होणार आहे।